कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी खरं तर 8च दिवसात ह्या कार्यक्रमाची तयारी झाली. मागच्या रविवारपासून सूत्र हलले आणि आमचं दोघांचं पती पत्नीचं ठरलं की नाही, आपल्याला पुढच्या रविवारीच आपलं प्रकाशन पार पाडायचंय. 8च दिवसात ही सगळी तयारी आम्ही केली आणि ह्या 8 दिवसात मला मोलाची मदत करणारे आमचे स्नेही हितचिंतक खाडे सरांचे पण खूप खूप धन्यवाद. या कथासंग्रहातील कथा लिहिण्यासाठी मला बीडच्या एका व्यक्तीने खूप मदत केली. म्हणजे 200 ते 250 पेपरमधील कात्रणं मला त्यांनी एकाच दिवशी व्हॉट्सअपवर पाठवली. मला थोडी पार्श्वभूमी तर आहेच, पण हे वाचून मी त्या अभ्यास करून त्या कथांमध्ये काही त्याच्यातला संदर्भ वापरला. असे गणेश किसनराव खाडे ह्यांचे पण खूप खूप आभार. पाठराखण लिहून देणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे नानांचे पण आभार. परीस प्रकाशनचे प्रकाशक गिरीश भांडवलकर सर, आमचे स्नेही संदीप राक्षे सर, चित्रकार अरविंद शेलार यांचे पण खूप खूप आभार. केवळ व्हॉट्सअप निमंत्रणावरून पुण्याहून आलेले राजेंद्र आंधळे सर यांचे पण खूप खूप आभार. जालन्याहून आलेल्या छाया वाघ जायभाई मॅडम, बिडून आलेले सुहास कोळेकर सर, कवी साईनाथ भुसे सर, गजेंद्र आवारे सर, राजेंद्र सपकाळ सर येणार आहेत ते. त्याचबरोबर लक्ष्मण खेडकर दादा, ज्योती सोनवणे मॅडम, आशा डांगे मॅडम, सुनील डोके सर, डॉक्टर शिवाजी उशरे, सुनील उबाळे दादा, डॉक्टर आणि ठळक विषय तेच मी मांडलेले. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे ना, कुठला विमा असतो ना कुठली पॉलिसी असते, तरी पण ते लोक फक्त त्या वरच्याच्या भरोशावर, परमेश्वराच्या भरोशावर ते काम करत असतात आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून त्यांचं सगळं गुजरात चाललेलं असतं. त्यानंतर छेड नावाची एक कथा आहे. ही कथा म्हणजे माझ्या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून ज्या मुली शिक्षणासाठी येत होत्या त्यांनाच काही टावाळखोर मुलं कशी छेडतात आणि ते छेडल्यानंतर गावातले लोक त्या मुलांना आणि त्या मुलींना कशी शिक्षा देतात. खरं तर त्या मुलांनी फक्त त्या मुलींची छेड काढलेली होती, पण गावातल्या समाजाने त्या मुलींच्या आयुष्याशीच कशी छेड काढली ते मी माझ्या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. विम्याचे पैसे असतील, विम्याचे पैसे या कथेमध्ये दुसरं तिसरं कोणी नाहीये. माधव आणि मुक्ती नावाचे 2 पात्र मी त्यात रेखाटले. ते तर साक्षात माझे आई वडील आहेत. माझ्या आई वडिलांना समोर ठेवून मी ती कथा लिहिली. त्यामध्ये जो प्रकाश आहे तो माझा भाऊ आहे. आणि व्यसन जर असेल घरामध्ये, एखादी व्यक्ती व्यसनी असेल तर त्या घराची कशी वातावत होते हे मी 12वीला असल्यापासून बघितलंय आणि अजूनही बघते. अधिक मी काही बोलत नाही त्यावर, कारण मला त्रास होतो. त्या आठवणी पण नको वाटतात, इतकी त्या व्यसनाची दाहकता असते. नकोशी असेल, यशोदा असेल, ह्या कथांमधून पण काही ना काही समस्या मी मांडण्याचा प्रयत्न केला. मंगळसूत्र नावाची कथा आहे, शेवंता, भेट, आग कशी लागली, ह्या बऱ्याचशा कथा अशा आहेत. आग कशी लागली ही कथा पण सत्य घटनेवर आधारित आहे. आणि अर्धा कोयता 17 नंबरची कथा आहे आणि शेवटची वळही नावाची एक कथा आहे. असे आशा करते की ह्या सर्व कथा सर्वांना आवडतील आणि तुम्ही जशा माझ्या कविता संग्रहाला प्रतिसाद दिला तसाच माझा तुम्ही ह्या पुस्तकालाही प्रतिसाद द्याल. आजची याची किंमत मी 200 रुपये ठेवलेली आहे आणि आपण सर्वजण इथं आलात, माझा कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी झालात. चुकून जर कुणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते. माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा हे लोकांना ऐकण्यासाठी आतुर आहात हे मला माहिती आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नात्याची बांधिलकी, स्वतःचा शोध, दृष्टीतलं सौंदर्य, विचारांची परिपक्वता, भावनांची व्यापकता या साऱ्या गोष्टी आपल्याला अर्धा कोयता या कथासंग्रहामध्ये बघावयास मिळणार आहेत. मी सर्व मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी अर्धा कोयता या कथासंग्रहाचं प्रकाशन करावं. पुस्तकं जीवन समृद्ध करत असतात, पुस्तकं विचाराची परिपक्वता देत असतात आणि असाच एक पुस्तक आज आपल्या भेटीला येत आहे. ग्रंथ जयाच्या साथी, ग्रंथ जयाच्या हाती या पुस्तकाच्या लेखिका अलकनंदा भोगे आंधळे मॅडम यांच्या वडिलांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर अर्धा कोयता या कथासंग्रहाचं प्रकाशन मान्यवर अतिथींच्या हस्ते संपन्न होत आहे. ग्रंथ जयाच्या हाती, ग्रंथ जयाच्या साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविते माणुसकी, ग्रंथ शिकविते शांती.
अर्धा कोयता या कथासंग्रहाचा प्रकाशन जे आहे ते मान्यवर अतिथींच्या हस्ते संपन्न झालेलं आहे.